Hello everyone and welcome back to this session of our English class. मी मानसी तुमच्या सर्वांचं स्वागत करते आजच्या या सेशन मध्ये. आज आपण इंग्लिशचा जो तुमचा नेक्स्ट चॅप्टर होता मिस स्लिपरी ह्याला वाचूया आणि पाहू की ह्याच्या स्टोरी मध्ये नेक्स्ट काय होतं. चला बघूया हा लेसन मिस स्लिपरी. तर आतापर्यंतच्या आपल्या स्टोरीमध्ये आपण बघितलं की सयाली जी होती तिचे आई वडील नेहमीच भांडत राहायचे आणि त्या कारणाने ती किती भ्यालेली होती, नेहमी भिवून राहायची आणि तिच्यात आत्मविश्वासची फार जास्त कमी होती. तिच्या हातातनं वस्ता सांडत राहायच्या आणि ती खुद पडत राहायची इकडे तिकडे. म्हणून तिच्या क्लासच्या ज्या मुली होत्या त्या सुद्धा तिला खूप चिडवायच्या आणि तिचं नाव ठेवून दिलं होतं स्लिपरी असं करून. आणि तिचे आई वडील, आई तिला प्रेम नव्हती करत, आई नेहमी तिला रागवत राहायची आणि तशाच प्रकारे तिचे जे टीचर्स होते त्या पण तिला रागवत राहायच्या नेहमी. तर अशामध्ये तिला एक टीचर अशी भेटली जिने तिला खूप प्रेम केलं, खूप प्रेम दिलं आणि ती म्हणाली की तुझं दुःख मला सांग, जे प्रॉब्लेम आहे मी सॉल्व्ह करेन. आणि खूप तिच्यामध्ये आत्मविश्वास भरला आणि म्हणाली की तू माझ्या बहिणीसारखी आहे आणि माझी फ्रेंड आहेस. तर अशा प्रकारे तिचा आत्मविश्वास जेव्हा भरला तर त्याच्यानंतर काय होतं, ती खूप खुश होऊन जाते. मग काय होतं हे आपण या पार्ट मध्ये वाचूया. ऑन विंग्ड फीट आय रॅन टू माय क्लास. म्हणजे माझ्या पायामध्ये जसं की विंग्स लागले होते, जसे की पंख लागले होते आणि मी अशी धावून आपल्या क्लासमध्ये गेले. सून आय वॉज लॉस्ट इन अ रेअर रेव्हरी. आणि लवकरच मी जसं की एका कोणत्या स्वप्न लोकात, जसं पहा लिहिलंय याचं रेव्हरीचं ड्रीमी स्लीप. ठीक आहे. तुमच्या बरोबरही कधी कधी होत असेल की सगळं जागृत आहात, तुम्ही जागलेले आहात, पण असं वाटत असेल की सगळं स्वप्नवत चाललंय. तर अशाच प्रकारच्या ह्याच्यात ती चालली गेली होती. I forgot that I was sitting in a class of wild girls whose prime pastime was teasing me. आणि मी हे अगदीच विसरलेले होते की मी एक अशा क्लासमध्ये बसलेले आहे जिथे वाईल्ड गर्ल्स म्हणजे सगळ्या मुली जंगली आहेत, ज्यांच्यामध्ये जरासाही माणुसकी नाहीये आणि ज्यांचा मुख्य जो पास टाइम आहे, वेळ काढण्याचा जो तरीका आहे तो आहे मला चिडवायचा, नेहमी मला चिडवायचं. तर मी ही गोष्ट विसरलेले होते. During the break, the water bottle that I was drinking from fell on me and I got fully drenched. ब्रेकच्या वेळेस म्हणजे लंच ब्रेक जेव्हा होतो त्यावेळेस काय झालं की जे पाण्याची बॉटल होती ज्याने मी पाणी पियत होते ती माझ्या अंगावरती पडली आणि मी पूर्णतया ड्रेंच्ड म्हणजे ओली होऊन गेले, पूर्णतया मी ओली होऊन गेले पाण्याने. राईट इन फ्रंट स्टूड माया अँड चंदा लाफिंग अवे टू देअर हार्ट्स कंटेंट. माझ्या समोर माया आणि चंदा या दोन मुली उभ्या होत्या आणि त्यांनी हे बघून खूप जोरजोराने त्या दोघी हसू लागल्या. चंदा टीज्ड फ्रॉम द स्लिपरी हँड्स ऑफ स्लिपरी द स्लिपरी बॉटल वेंट स्लिप. तर अशा प्रकारे ती काही म्हणून तिला चिडवू लागली की स्लिपरी म्हणजे जे तिचं नाव त्या लोकांनी ठेवलं होतं चिडवलेलं, की स्लिपरीच्या हातातनं, स्लिपरीच्या स्लिपरी हातातनं, ठीक आहे, स्लिपरी म्हणजे का जे स्लिप होऊन जातं, सांडून जातं, अशा हातातनं द स्लिपरी बॉटल वेंट स्लिप. तर जी बॉटल होती ती पण स्लिपरी होती आणि ती पण स्लिप करून गेली, ती पण पडून गेली. आणि पुढे काय, स्लिप स्लिप अँड नाव लेट्स वॉच द फन सेड वीना. तर अशा प्रकारचं म्हणून वीना म्हणाली की चला आता आपण मज्जा बघू. त्यांना असं वाटलं की आता आपण इथे चिडवलंय आणि ही परतसे रडेले. आय वॉज स्क्वीजिंग द वॉटर आउट ऑफ माय वेट फ्रॉक. मी आपल्या ओल्या फ्रॉकला सुकवू लागले, म्हणजे त्याच्यातलं पाणी काढू लागले. आपण काही ओला कपडा होतो तर आपण असं निचोडतो ना त्याला, तर अशा प्रकारे निचोडू लागले, स्क्वीज करू लागले. स्क्वीज म्हणजे काय, असं करणं, स्क्वीज करणं, ते असं फ्रॉकला स्क्वीज केलं त्यांनी. Remembering the teacher's words, I turned my back to them and ignored them completely. तर मी आपल्या टीचरच्या गोष्टींना आठवलं आणि काय केलं की मी त्यांच्याकडे आपला बॅक करून दिला, म्हणजे मी त्यांच्याकडे आपली पाठ करून दिली आणि त्यांना पूर्णतया इग्नोर केलं, त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं. They were non-plussed and went away. या गोष्टीने ते लोक नॉन प्लस म्हणजे कन्फ्यूज होऊन गेले. त्यांना समजलंच नाही की असं कसं झालं की ही रडली नाही, हिने काही रिॲक्शन नाही दिलं. तर कन्फ्युज्ड अँड अनेबल टू रिॲक्ट, आणि ते लोक काही रिॲक्शन नाही देऊ पावले या गोष्टीवरती. अँड वेंट अवे, आणि अशा प्रकारे ते चालले गेले. आय सेन्स्ड अ फिलिंग ऑफ विक्ट्री. तर त्यावेळेस मला असं वाटलं की माझी जीत झाली जणू काही. विक्ट्री म्हणजे काय, जीत. बिफोर द स्कूल क्लोज्ड फॉर द डे द टीचर केम टू द क्लासरूम अगेन अँड सेड टू मी. तर ह्याच्या आधी की शाळा बंद होईल, सुट्टीच्या आधी टीचर जी आहे ती माझ्या क्लासमध्ये परत आली आणि म्हणाली, फ्रॉम टुडे यू आर गोइंग टू बी रिस्पॉन्सिबल फॉर ब्रिंगिंग द रजिस्टर चॉक अँड डस्टर एव्हरी मॉर्निंग. म्हणजे आजपासून तू या गोष्टीची रिस्पॉन्सिबल आहे, म्हणजे तुला मी हे काम सोपते आहे की माझं रजिस्टर, चॉक आणि डस्टर जे आहे ते रोज सकाळी तू आणशीलस.
कम टेक दिस की, तर ती म्हणते ये आणि यामध्ये चाव्या घे. की म्हणजे काय? चाबी. कॅरी दीज नोटबुक्स, तर या नोटबुक्स ज्या आहेत, ज्या कॉपीज आहेत त्या तू घे टू द टीचर्स रूम, आणि या टीचर्स रूम मध्ये ठेव. काउंट देम अँड कीप देम इन माय ड्रॉवर, आणि त्यांना काउंट कर, त्यांना मोज आणि माझ्या ड्रॉवर मध्ये ठेव. आस्क द पिऊन टू शो यू माय ड्रॉवर, आणि पिऊनला म्हणशील तर तो तुला माझं ड्रॉवर दाखवून देईल. माय अदरवाईज ट्रेम्बलिंग लेग्स वर नाव फिल्ड विथ सम मिरॅक्युलस स्ट्रेंथ, जे नेहमी जे आहे माझे जे पाय नेहमी कापत होते, ट्रॅम्बलिंग म्हणजे कापणारे पाय, आज जणू काही कोणचे जादू होऊन गेला होता, आणि जादूही त्याच्यात ताकद येऊन गेली होती. मिरॅक्युलस म्हणजे मॅजिकल, मॅजिक म्हणजे काय असतं? जादू. त्याच्यात ताकद येऊन गेली होती. I rushed enthusiastically and completed the assigned job in a jiffy. तर मी जे आहे एन्थुसियास्टिकली, खूप मी जोशनी उठले, आणि जो मला असाइन केला गेला होता जॉब, जो मला जॉब दिला गेला होता, काम दिलं होतं, तो मी इन अ जिफी म्हणजे काय? विदिन नो टाइम, मी एकदम काही मिनिट्स मध्ये मी ते काम करून घेतलं. वेन आय प्लेस्ड द की ऑन द टीचर्स टेबल, ते काम करून जेव्हा मी परत आले आणि त्या चाब्या मी टीचरच्या टेबलवर ठेवल्या, शी लुक्ड ॲट मी अँड स्माइल्ड. आय स्माइल्ड बॅक, तर तिने माझ्याकडे बघितलं आणि ती हसली, आणि मी पण तिला बघून हसली. आय वॉज थ्रिल्ड फ्रॉम टॉप टू टो, तर त्यावेळेस मी वरतून खालतीपर्यंत खूप थ्रिल्ड होऊन गेले, माझ्या अंगात खूप रोमांच येऊन गेलं होतं. आय फेल्ट माय लिटल हार्ट इन्फ्लेट विथ प्राईड, आणि त्यावेळेस मला असं वाटलं की माझा जो छोटासा हृदय आहे, हार्ट म्हणजे काय? हृदय आहे, तो इन्फ्लेट विथ प्राईड. इन्फ्लेटचं असतं फिल अप अँड एनलार्ज, म्हणजे की तो प्राईडनी, तो गर्वनी भरून गेला आहे, आणि तो खूप मोठा होऊन गेला आहे माझा हृदय. म्हणजे तिला इतकं आपल्या आपवरती गर्व होत होता की आज तिने इतकं, तिच्याकरता फार मोठी गोष्ट होती, फार मोठं काम सांगितलं टीचरनी. आय फाउंड नो ऑकवर्डनेस इन मुव्हिंग अबाउट इन माय स्टील वेट फ्रॉक. आता यावेळेस मला कोणताही ऑकवर्डनेस नव्हता होत. ऑकवर्डनेस म्हणजे काय असतं? अन अनकम्फर्टेबल फिलिंग, जेव्हा आपल्याला चांगलं नाही वाटत, काही असं विचित्र आपल्याबरोबर होऊन गेलेलं असतं. तुम्ही सपोज करा, सपोज तुमचे कपडे जर ओले झालेले असतील, तर तुम्ही इकडे तिकडे जाऊ शकता, शाळेत काही होऊन जाय असं, तर तुम्हाला तो जो फिलिंग येईल त्याला ऑकवर्ड म्हणतात. तर ही म्हणते की आता मला कोणतीच ऑकवर्डनेस नव्हती आपली ओली फ्रॉक मध्ये इकडे तिकडे फिरण्यामध्ये. नॉर वॉज देअर एनी ट्रेस ऑफ फिअर वाईल रिटर्निंग होम, आणि अशीच मला घरी परत जाण्यामध्ये पण कोणत्याच प्रकारची भीती नव्हती वाटत. तर अशी ही कहाणी आज आपली संपली. ही कहाणी जी होती अडॅप्टेड फ्रॉम द स्टोरी बाय पोपटी हिरानंदानी. पोपटी हिरानंदानी ह्याचे लेखक आहे, त्याच्यापासून ही स्टोरी अडॅप्ट केली गेली आहे. ही खूप छान स्टोरी आहे, की तुम्ही आपल्या मित्रमैत्रिणींनाही ऐकवा, आपल्या आई वडिलांना ऐकवा. खूप सुंदर स्टोरी होती. आपण कंपाऊंड वर्ड्सची एक्सरसाइज करून चुकलेलो होतो, तरी एकदा समजून घ्या. टू डिफरंट वर्ड्स आर जॉईन टू फॉर्म अ न्यू वर्ड विथ अ न्यू मीनिंग. म्हणजे की दोन वेगवेगळे शब्द जॉईन केले जातात, एकत्रित केले जातात टू फॉर्म अ न्यू वर्ड, ज्याने नवीन शब्द बने आणि त्याचा नवीन मीनिंग बने. तर अशा शब्दांना कंपाऊंड वर्ड्स असं म्हणतात. समटाइम्स देअर इज हायफन बिटवीन कंपाऊंड वर्ड्स. कधी कधी एक हायफन असतं त्या दोन्ही कंपाऊंड वर्ड्सच्या मध्ये. इथे एक्झाम्पल्स दिलं आहे. होमवर्क. होमचा मतलब काय असतं? घर, आणि वर्क म्हणजे काय असतं? काम. दोघांचे अर्थ वेगवेगळे आहेत. होमवर्क म्हणजे काय असतं? होमवर्क एक नवीन शब्द बनला, ज्याचा अर्थ की जे टीचर तुम्हाला घरी करायला काम देते, होमवर्क. स्कूलशी हे रिलेटेड होऊन जातं. आणि असं काइंड हार्टेड, सहृदय ज्याला आपण म्हणू शकतो. तर हे आपण एक्सरसाइजेस आधीच करून चुकले आहोत हे सगळे. आता आपण जे आहे लँग्वेज पार्ट बघू ह्याचा. लँग्वेज पार्ट मध्ये बहुत काही आहे याच्या बघायला. लँग्वेज स्टडी बघा. Some verbs in English do not change in a regular pattern when their tense changes. म्हणजे कोणकोणते वर्ब असे असतात जे की क्रिया असतात जे की चेंज इंग्लिश डू नॉट चेंज इन अ रेग्युलर पॅटर्न. रेग्युलर पॅटर्न मध्ये चेंज नाही होत, त्यांचा पॅटर्न एकदम वेगळा असतो चेंज व्हायचा. वेन देअर टेन्स चेंजेस, जेव्हा त्यांचा टेन्स म्हणजे काळ जो आहे तो चेंज होतो. दीज वर्ब्स आर कॉल्ड इररेग्युलर वर्ब्स. तर अशा वर्ब्सला काय म्हणतात? इररेग्युलर वर्ब्स. फिल द फॉर्म ऑफ वर्ब इन द फॉलोइंग टेबल. टू आर डन फॉर यू. ठीक आहे, दोन केलेले आहेत. पहा इथे टेन्स कोणकोणचे आहेत? प्रेझेंट टेन्स म्हणजे जे वर्तमान काळ, पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ, आणि पास्ट पार्टिसिपल हा पण एक भूतकाळचाच एक टेन्स आहे. ठीक आहे ना. तर बघा, प्रेझेंट मध्ये ब्रेक, पास्ट मध्ये ब्रोक, आणि पास्ट पार्टिसिपल मध्ये ब्रोकेन. ब्रेक, ब्रोक, ब्रोकेन, डू, डेड, डन. तर अशाच प्रकारचे अनेक शब्द आहेत जे की आपण जेव्हा स्लाइड्स बघू तर त्याच्यामध्ये आपण बघूया. आता आपण जो आपला हा पार्ट बघू. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस. बघा,
I was coming down the school stairs. Teacher has asked us to learn it up. In sentence A, पहिल्या सेंटेन्स मध्ये the verb indicates an action. Verb कोणता आहे याच्यात? Was coming. हे verb आहे याच्यात. Indicates an action that is continuous. जो की कंटिन्युअस आहे, लगातार होतोय. और इन प्रोग्रेस ऍट अ पर्टिक्युलर टाइम, किंवा कोणत्या वेळेस जो आहे तो प्रोग्रेस मध्ये होता, कोणत्या वेळेस होत होता. पास्ट, प्रेझेंट, फ्युचर कोणताही टेन्स असू शकतो. द वर्ब इज सेट टू बी इन कंटिन्युअस प्रोग्रेसिव्ह टेन्स. तर अशा वेळेस जो वर्ब असतो त्याला कंटिन्युअस किंवा प्रोग्रेसिव्ह टेन्स असं म्हणतात. वॉज कमिंग इज अन एक्झाम्पल ऑफ पास्ट कंटिन्युअस टेन्स. तर वॉज लागलाय चुकी, तर म्हणून हे पास्ट टेन्स आहे, तर पास्ट कंटिन्युअस टेन्स ह्याला म्हणाले. ऑक्झिलरी वर्ब याच्यात कोणचा आहे? वॉज आहे. हा ऑक्झिलरी वर्ब आहे. मेन वर्ब काय होता? कम. त्याच्यामध्ये आयएनजी लावून दिलं तर कमिंग होऊन गेलं. तर हे असतं कंटिन्युअस टेन्स. इन सेंटेन्स बी द वर्ब इंडिकेट्स एन ऍक्शन दॅट इज कम्प्लीट एट पर्टिक्युलर टाइम. सेंटेन्स बी जर बघू आपण, टीचर हॅज आस्क्ड अस टू लर्न इट अप, म्हणजे की टीचर आम्हाला म्हणाली की लर्न करून घ्या. ठीक आहे, तर हा होऊन चुकलेला आहे पूर्ण. तर अशा वेळेला जेव्हा कोणता वर्क जो आहे तो कम्प्लीट होऊन गेलेला असतो, ऍक्शन कम्प्लीट झालेला असतो कोणत्याही वेळेला, पास्ट, प्रेझेंट किंवा फ्युचर, तर त्याला काय म्हणतात? तेव्हा म्हणतात त्याला परफेक्ट टेन्स. द वर्ब इज देन सेट टू बी इन परफेक्ट टेन्स. हॅज आस्क्ड इज सेट टू बी इन प्रेझेंट परफेक्ट टेन्स. इथे काय दिलंय? हॅज आस्क्ड, तर हे होईल प्रेझेंट परफेक्ट टेन्स. हा प्रेझेंट टेन्सचा सेंटेन्स आहे. हॅज, हॅव, हॅड ह्याच्यामध्ये लागतात, जे परफेक्ट टेन्स आहे त्याच्यामध्ये प्लस वर्ब लागतं. ठीक आहे, पहा इथे हॅज लागलाय प्लस वर्ब आहे आणि प्लस पास्ट पार्टिसिपल फॉर्म लागतो, जो ईडी वाला फॉर्म आहे ह्याचा जसा, तर पास्ट पार्टिसिपल फॉर्म लागतं आणि अशा प्रकारे हा परफेक्ट टेन्स बनतो. ह्याच्याशी जुळलेली एक टेबल पण आहे, जी की आपण आता आपल्या ही जी टेबल आहे ही आपण आपल्या नेक्स्ट स्लाइड मध्ये बघूया. तर तुमच्या इंग्लिश वर्कशॉप मधला क्वेश्चन नंबर 6 होता, तो आपण सगळ्यात पहिले करूया. राईट, व्हॉट एक्सप्रेशन्स डज अ पर्सन यूज इन द फॉलोइंग सिच्युएशन्स. हे जे रेड लाईन्स दिसत आहे तुम्हाला, हे सिच्युएशन्स आहेत. तर अशामध्ये काय म्हटलं जातं, काय एक्सप्रेशन यूज होतात इंग्लिशमध्ये, तर ते आपण पाहूया. व्हेन अ पर्सन गेट्स अ सडन फ्राईट, जेव्हा कोणा व्यक्तीला एकदम से फ्राईट म्हणजे कोणची भीती वाटते, एकदम से काही असं भयानक त्यासमोर येतं, तर काय म्हणतात? मेक्स हिज ब्लड रन कोल्ड. ब्लड रन कोल्ड म्हणजे की अंगातलं जे रक्त आहे ते थंड होऊन जाणं. ठीक आहे, एकदम से काही भीती वाटे तर. व्हेन अ पर्सन इज व्हेरी नर्वस, नर्वस असतो, जसं की तुमचे एक्झाम्स वगैरे असतात तेव्हा तुम्ही नर्वस असता ना, तर तेव्हा काय म्हणतात? बटरफ्लाईज इन माय स्टमक. स्टमक म्हणजे पेट, पोट आपलं, आणि बटरफ्लाईज म्हणजे तितल्या, तर पोटामध्ये तितल्या उडणं. व्हेन अ पर्सन इज टेन्स्ड, खूप टेन्शन असलं कोणत्या गोष्टीचं, तर अंडर अ लॉट ऑफ प्रेशर, तेव्हा म्हणतात अंडर अ लॉट ऑफ प्रेशर. वेन अ पर्सन इज व्हेरी हॅपी, खूप प्रसन्न असला की म्हणतात ऑन क्लाउड 9. जसं म्हणतात ना की 7वे आसमान पे, तसंच इंग्लिशमध्ये म्हणतात ऑन क्लाउड 9. वेन अ पर्सन इज व्हेरी कॉन्फिडेंट, खूप जास्त आत्मविश्वास असतो जेव्हा व्यक्तीला, तर तो काय म्हणेल? विल नॉट लेट यू डाऊन, तुम्हाला खालती नाही बघावं लागेल, म्हणजे तो पूर्ण कॉन्फिडन्सनी भरलेला आहे त्यावेळेस. वेन अ पर्सन इज व्हेरी अँग्री, जर खूप रागवलेला आहे, अँग्री म्हणजे काय? राग, तर तेव्हा काय म्हणतात? पिस्ड ऑफ. वेन अ पर्सन इज व्हेरी सॅड, जर कोणी खूप दुःखी आहे तर काय म्हणेल? फीलिंग ब्लू, जर दुःखी आहे तर फीलिंग ब्लू. आता बघा हे फॉर्म्स ऑफ इररेग्युलर वर्ब्स जे आपण आता पाहत होतो, प्रेझेंट, पास्ट आणि पास्ट पार्टिसिपल. गो, वेंट, गॉन, कम, केम, कम, सिंग, सॅंग, संग, बाय, बॉट, बॉट, ड्राईव्ह, ड्रोव, ड्रिव्हन, हे सगळे जितके वर्ब्सचे आहेत शब्द हे इररेग्युलर वर्ब्स आहेत. ठीक आहे, बायचा मिनिंग ह्याच्यामध्ये काय आहे? बाय म्हणजे काही वस्तू विकत घेणं. बाकी सगळं तर तुम्हाला माहितच आहे, बहुत सिंपल वर्ड्स आहेत हे सगळे. तर बाय म्हणजे विकत घेणं, त्याचं आहे बॉट, बॉट. एक शब्द असतो ब्रिंग, ब्रिंग म्हणजे आणणं. ब्रिंग, ब्रॉट, ब्रॉट असतं, ते वेगळं असतं, ह्याच्यात कोणी कन्फ्युजन नका ठेवाले. नेक्स्ट आहे फॉल, फेल, फॉलेन, नो, न्यू, नोन, रन, रॅन, रन, सी, सॉ, सीन, टेक, टुक, टेकन. ठीक आहे, तर हे अशा प्रकारचे आपण हे तिन्ही फॉर्म्स पाहिले टेन्सचे. आता बघा, फिल इन द टेबल ऑफ टेन्सेस युझिंग द वर्ब गिव्ह. आता इथे एक वर्ब दिला आहे गिव्ह. ठीक आहे, त्याचा हा त्यांनी टेबल दिला आहे, तो आपल्याला फिल करायचा आहे पूर्ण.
हे याचे टेन्सेस प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. प्रेझेंट टेन्स मध्ये, सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण म्हणतो गिव्ह. जर आपलं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे तर आपण म्हणू गिव्हिंग. आय एम गिव्हिंग, ही इज गिव्हिंग, दे आर गिव्हिंग. ठीक. मग परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट टेन्स येतं हॅव गिव्हन किंवा हॅज गिव्हन. ही हॅज गिव्हन, दे हॅव गिव्हन, आय हॅव गिव्हन असं. नेक्स्ट आहे पास्ट. पास्ट टेन्स मध्ये, सिम्पल पास्ट टेन्स मध्ये गेव. आय गेव यू माय पेन. ओके. आता आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स, तर मग काय होईल? वॉज गिव्हिंग, आय वॉज गिव्हिंग. वर गिव्हिंग, तर मग काय होईल? दे वर गिव्हिंग. आणि अशाच प्रकारे पास्ट परफेक्ट टेन्स होईल तर हॅड गिव्हन, वी हॅड गिव्हन आवर पेपर्स. ओके. फ्युचर, सिम्पल फ्युचर टेन्स येतं शॅल गिव्ह किंवा विल गिव्ह. आय विल गिव्ह या आय शॅल गिव्ह. कंटिन्युअस टेन्स येतं फ्युचर कंटिन्युअस येतं विल बी गिव्हिंग किंवा शॅल बी गिव्हिंग. आणि असंच फ्युचर परफेक्ट टेन्स येतं शॅल हॅव गिव्हन किंवा विल हॅव गिव्हन. हे असं जे आहे कॉम्बिनेशन या तिन्ही टेन्सेसचं लागतं. हा एक गिव्ह शब्द आहे. अशाच प्रकारे तुम्ही अनेक शब्दांचाही आपल्या मनाने बनवू शकता. तर आज आपण मेनली टेन्सेसच्या बाबतीत खूप काही शिकलो. आपण प्रेझेंट, पास्ट आणि पास्ट पार्टिसिपल टेन्स काय असतं हे पण पाहिलं. इररेग्युलर वर्ब्सच्या बाबतीत शिकलो. आणि गिव्ह हा शब्द आपण वेगवेगळे टेन्स मध्ये कसा यूज होऊ शकतो हे पण बघितलं. स्टोरी आज आपली संपलेली आहे. खूप छान स्टोरी होती ती, तुम्ही सगळ्यांना ऐकवा पण. आणि मस्त ह्याच्याशी आपण खूप शिक्षा घेऊ शकतो की कसं कुणाला कधी पण टीज नाही करावं, चिडवावं नाही. कारण कुणाबरोबर काय झालं हे आपल्याला कधीच माहिती नसतं. आणि आपण नाही चिडवावं. आणि जर कोणी आपल्याला जर चिडवताय, परेशान करताय, तर आपल्याला कसं त्याला हँडल करता आलं पाहिजे हे पण या स्टोरीमध्ये सांगितलं गेलं आहे. तर आजचा आपला हा सेशन इथेच समाप्त होतो. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.